विल्होळी दत्तनगर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून श्री गंगापूजन सोहळा व जाहीर हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले। श्री छबू बाबूराव भावनाथ व सौ गंगूबाई छबू भावनाथ यांच्या पवित्र चारधाम तीर्थयात्रेच्या अभिष्टचिंतनानिमित्त हा भक्तिमय कार्यक्रम पार पडलाय। गुरुवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत भावनाथ मळा विल्होळी दत्तनगर येथे सोहळा होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात विधिवत श्री गंगा पूजनाने होईल। त्यानंतर हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर भगुर रत्न यांचे जाहीर हरी कीर्तन होणार असून ते आपल्या प्रभावी कीर्तनातून नामस्मरण, श्रद्धा व सदाचार यांचे महत्त्व पटवून देणार आहे। या कार्यक्रमासाठी परिसरात मोठी तयारी करण्यात आली। भाविकांसाठी बैठक व्यवस्था तसेच प्रसादाची सोय करण्यात आली असून लक्ष्मण छबू भावनाथ, यशवंत छबू भावनाथ या आयोजकांनी सर्व भाविकांनी कुटुंबांसह उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा परिवारासाठी प्रेरणादायी ठरलाय। ठिकाण भावनाथ मळा विल्होळी दत्तनगर। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत विल्होळी येथील दत्तनगर परिसरामध्ये। तर आपल्यासोबत जे आजी बाबा आहेत त्यांनी आत्ताच नुकत्याच चारधाम यात्रा ही पूर्णपणे केलेली आहे आणि गेल्या 27 वर्षापासून ते वारी देखील करत आलेले आहेत। तसेच नाशिक लोकशाही न्यूजने त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता आजीबाबांचा आशीर्वाद देखील घेतलेला आहे। तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या वाऱ्या अतिशय आनंदीमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये पूर्ण केलेल्या आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात देखील ते पुढे राहिलेले आहेत। तर येत्या 5 तारखेला गुरुवारी त्यांचा कीर्तन सोहळा तसेच पूजन सोहळा हा होणार आहे। तर हा सोहळा विल्होळी येथील भावनाथपळा दत्तनगर परिसरामध्ये करण्यात आलेला आहे। तसेच भावनाथ कुटुंबियांकडनं असे जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे की या सोहळ्यासाठी मोठमोठे तसेच अनेक मान्यवर येणार आहेत। तर आपण नागरिकांनी देखील या सोहळ्याला नक्कीच उपस्थित राहावे। तसेच भावनाथ कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो अनेक कार्यामध्ये पुढाकार घेतलेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांची मुलं देखील हे कार्य पुढे नेत आलेले आहेत। तर आपण बघू शकतो की आजी बाबा अतिशय सुखमय वातावरणामध्ये आणि आनंददायी वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। तर नागरिकांना नाशिक लोकशाही न्यूज कडनं असे आवाहन करण्यात येते की सर्वांनी या सोहळ्यानिमित्त उपस्थित राहावे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।